जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन जारी ठेवणारच। आता इथून पुढे आम्ही उपोषण करणार नाही, आंदोलन करणार नाही, तर नेत्यांच्या घरी जाऊन आम्ही आंदोलन करणार। जर कोणी अडवण्याचा प्रयत्न करीत असेल करू द्या, कारवाई करीत असतील करू द्या। आम्ही देशाच्या जवानासाठी असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत। आज जन्म आम्ही ह्याच्यामध्ये जाऊ, जेलमध्ये जाऊ। सर्वप्रथम आपल्याला वंदे मातरम, जय हिंद, जय भारत। आज आमच्या सोबत चंदू चव्हाण आहेत, ज्या देशावर देशाच्या सीमेचं संरक्षण करताना या जवानांनी काय केलं असेल तिथे पुढे तो देशामध्ये ज्या प्रकारे गृह खातं म्हणा, प्राईम मिनिस्टर म्हणा, ज्या प्रकारे जवानांचं शोषण चालू आहे, त्यांनी महाराष्ट्र शासनानं म्हणा, भारत सरकारनं म्हणा, याचा अंक किती आहे यांची संख्या सरकारनं कळवावी की बाबा हा माणूस पाकिस्तानमध्ये अटक झाल्यावर त्याच्यावर जी कारवाई झाली 3 महिने 21 दिवस काय यातना भोगल्या असत्या, त्यांनी देशासाठी किती कष्ट खाल्ले असत्या, याचा जवाब कोणी प्राईम मिनिस्टरने विचारला का कुठल्या नेत्याने विचारला? आज ही न्यायाची भीक आम्ही कशासाठी मागतोय? का फक्त तुम्हाला निवडून द्यायचं, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मोठमोठी बंगले संस्था उभा करायच्या? आज शेतकऱ्यांचा पोरगा आहे, आज त्याच्या घरची परिस्थिती कशी असेल? या देशामध्ये त्याला कंपनीमध्ये कुठे जॉब लागत, व्हेरिफिकेशन म्हणजे हा भारताचा नागरिक आहे की नाही हे सरकारनं आधी सांगावं। म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन आल्यानंतर हा माणूस आतंकवादी झाला का? आपले प्राईम मिनिस्टर हे पाकिस्तानला जाऊन नवाब शरीफ सोबत केक खातात। म्हणजे जवानांनी ज्या प्रकारे या देशामध्ये शोषण चालू आहे ते गृहमंत्री महोदयांनी थांबवायला पाहिजे, प्राईम मिनिस्टरनं थांबवायला पाहिजे। आज हा माणूस इथं आझाद मैदानावरती आंदोलनासाठी बसलाय न्यायाची भीक मागत, परंतु एकही सरकार मंत्री इथं येत नाही। काय येत नाही? या देशामध्ये चाललंय काय? फक्त या मंत्री महोदयांनी फक्त स्वतःचे बंगले मोठे केलेले, तर कुणीही लोकांचं ऐकून घ्यायला नाही। देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे की नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न। हा माणूस का संविधानाच्या आर्टिकलानुसार आज या ठिकाणी आहे, परंतु 17 ठिकाणी अधिकारी येणार, त्याला जाब विचारणार की बाबा तुमच्याकडे लेटर आहे का, काय आहे का? आणि या सेवेतून बडतर्फ केलंय। अरे देशामध्ये चाललंय काय? आणि ज्या देशाला भारतीय सीमेवर संरक्षण करणाऱ्या जवानाला आज देशामध्ये कुठेही नोकरी करण्याचा अधिकार दिला नाही, हाच का संविधानाचा आर्टिकल? का फक्त संसदेमध्ये बसून फक्त आपलं एकावर चिखलफेक करायची? आज आम्ही इथं 15 वर्ष सेवेमध्ये सेवा केली देशाची, आज त्यांच्यावर काय? 2 वर्ष श्रीलंका सीमेवर लढले, परंतु यांच्या व्यथा कोणी जाणून घेतल्यात का? कोणी त्यांना इथं भेटायला आलंय का आतापर्यंत? आम्ही जोपर्यंत चंदू चव्हाणांना, दत्ता थापड आणि असे असंख्य जवान आहेत, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन जारी ठेवणारच। आता इथून पुढे आम्ही उपोषण करणार नाही, आंदोलन करणार नाही, तर नेत्यांच्या घरी जाऊन आम्ही आंदोलन करणारच। जर कोणी अडवण्याचा प्रयत्न करीत असेल करू द्या, कारवाई करीत असतील करू द्या। आम्ही देशाच्या जवानासाठी असंख्य गुन्हे
अंगावर घ्यायला तयार आहेत। आज जन्म आम्ही ह्याच्यामध्ये जाऊ, जेलमध्ये जाऊ। की आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 लाखाच्या वर आकडा आहे, सरकार सांगत नाही। आज तुम्ही बघता की देशामध्ये जवानच जर सुरक्षित नसणार, देश सुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण होतो। पाकिस्तानाहून येणाऱ्या लोकांना इथं देशात नोकरी मिळू शकते, पण आमच्या सैनिकाला देशात नोकरी का मिळू शकत नाही, म्हणून ही न्याय यात्रा काढलेली। कारण की देशाचा रक्षक जेव्हा आपण सैन्यामध्ये जातो तर पूर्ण देश त्याच्या मागे राहतो, आणि ज्यानंतर त्याला सैन्यामधून काढलं जातं पूर्ण गाव, पूर्ण देश त्याचं शोषण करतो, ज्याला सैन्यातून काढलं। पण याचं कारण का, रिझन का, अधिकारी सांगून देतात सैन्यामधून यांना पनिशमेंट मिळाली। आणि या चंदू चव्हाणांना न्याय मिळण्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे। आणि आज आपण जे सुखाने मोकळा श्वास घेतो तो फौजींमुळे घेतो, आणि त्या फौजींचं काय चुकलं असेल किंवा ते एखाद्या जोशामध्ये, तुम्ही कसं जोशामध्ये म्हणजे सर आज तुम्ही सांगा, माझं तिथं रिलेशन तर नाही होतं, आणि मी जर तिथं ड्युटीला होतो तर आतंकवादी कोणी येतात, लढाईमधून पडणारे बी लोक राहतात, पण आम्ही तर देशाचं रक्षण करण्यासाठी जातो ना। आज आम्हाला न्यायाची भीक मागावं लागतंय। त्या टायमाला एकदम जोशामध्ये असं की समोरच्या दुश्मनाला आपल्याला चारी मुंड्याचित करायची, त्यासाठी गेला होता। तेच सांगा ना तुम्ही, मग तेच तर सांगतोय मी जर देशभक्तीला गेलो आणि मला हे फळ भेटतंय आज पकडला गेला, आणि हा मला हे फळ भेटतंय, माझ्याजवळ 180 राऊंड, आणि मी आज एक कटोरा घेऊन भीक मागतोय इकडे तिकडं पाकिस्तानामध्ये। मी तिथं काही फुलपाकडी फुलाचा गुलदस्ता तर घेऊन गेलो नाही, तो त्यांच्यासोबत फोटो काढायला। पाकिस्तानच्या न्यूज चॅनलवर दाखवलंय ना, त्या ठिकाणी दाखवलंय की भारताने हा सर्जिकल ड्रामा रचवला होता आणि चंदू कांबळे तिकडे पकडला गेला होता, चंदू चव्हाण। सरकारने सांगावं, तर त्याला न्याय देणं गरजेचं आहे ना। तुम्ही सर्व इथे कशी काय आला? आम्ही यांचे चॅनलला व्हिडिओ पाहिले, यूट्यूबला व्हिडिओ पाहिले, फेसबुकला पाहिले, सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला माहिती पडालं। आमचे सहकारी रवी सर आहेत, त्यांचे कोणी मिलिटरीमध्ये नातेवाईक आहेत, त्यांना सांगितलं त्यांना की आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत, तर त्यांना सांगितलं की बाबा आपला जवान आहे चंदू चव्हाण, यांना जर तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता तर त्यांना बी तुम्ही सहकार्य करा, त्यांना बी तुम्ही पाठिंबा द्या, आणि त्यांचा आवाज तुम्ही बुलंद करा, त्यांच्या पाठी उभं राहा। म्हणून आम्ही आम्हाला जवानाची किंमत आहे, आम्हाला पोलिसांची पण किंमत आहे, म्हणून आम्ही इथपर्यंत आमचे सगळे सहकारी दीपक गवळी साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत, तर आम्ही इथं धावून आलो। आम्हाला ते त्यांना मदत करण्यासाठी आम्ही धावून आलो। माझा परिचय, मी दीपक भीमराव गवळी, परिवर्तन सेवा समिती प्रवक्ता ता सचिव। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चंदू चव्हाण यांच्याबद्दल आम्ही पाहिलं, अक्षरशः अंगावरती काटा आला। ज्या प्रकारे जवानांचं देशामध्ये शोषण चालू, ते थांबलं पाहिजे, त्याकरता आम्ही परिवर्तन सेवा समिती पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आझाद मैदानावरच्या या भूमीवरती आलेलो आहे। जनतेला आमचं एकच सांगणं आहे की जनतेचं संरक्षण करण्यासाठी हे आपले भारतीय जवान जीवाची पर्वा न करता बाजी लावून देशाचं संरक्षण करतात, आणि त्या जर जवानांवर अन्याय होत असेल तर हे कुठंतरी चुकतंय। याचं सरकारनं सुद्धा गांभीर्य घ्यायला पाहिजे। ज्या प्रकारे चंदू सर बोलले, जे मिलिटरीचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी निपक्षपातीपणे त्याची चौकशी केली पाहिजे। ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये आपले रक्षा मंत्री असतील, प्राईम मिनिस्टर असतील, पाकिस्तानला जाऊन त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करून केक खाऊन येणं, आपल्या देशामध्ये आल्यावर त्याचा वाह होतो, परंतु जीवाची बाजी लावून देशाची संरक्षण करणारा जवान जर एखाद्या चौकशीमध्ये तिथं अटक झाला, पाकिस्तानमध्ये 3 महिने काय यातना भोगल्या असत्या, त्या पाकिस्तानमध्ये कसं मारलं असेल हे आम्हाला दाखवलं नाही। म्हणून आम्ही परिवर्तन सेवाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो, त्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी आलेलो। ही न्यायाची भीक आहे, म्हणून जनतेला पण आमचं सांगणं आहे की त्यांनी चंदू चव्हाण यांना सहकार्य केलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे।
आणि त्यांचा आवाज बुलंद केला पाहिजे. ठीक आहे. सर्वांनी प्रतिक्रिया दिली, त्यांना असं सहकार्य करत राहा. जय जवान जय किसान. भारत